श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? आज एक खूप जुनी आठवण आली, म्हटलं चला बोलावं. बघा, पहिली नागपंचमीला म्हणजे नागपंचमी आली की मेहंदी, टिकल्या, बांगड्या, नेल पॉलिश, नवीन कपडे, मग ते झोका वगैरे बांधायचे. म्हणजे ती एक मजा वेगळीच होती. आता नागपंचमी जर आली ना, फक्त मोबाईलमध्ये शुभेच्छा देतात, नागाचं चित्र आणि बस. हे असं त्या काळी मला आठवतं की त्यावेळेला ती कासारी नाही ना अशी ओरडत यायची नागपंचमीला, की गल्ली बोळातून ती जायची बघा. बांगड्या भरा, पंचमी आली तर खूप काही बायका आहेत ना कामं बिमं सोडून, कारण गर्दी भरायची, चांगल्या चांगल्या बांगड्या कोणी घालते का काय म्हणून मग तिच्या मागं लागायची आणि खूप गर्दी तिच्याकडं व्हायची, खूप गर्दी. तर त्यावेळेला मी पण आईला म्हणायचे, अगं चल बांगड्या भरू, कारण बांगड्या एवढ्या छान असायच्या ना. त्या बांगड्या भरल्यानं अशा नुसतं खुळखुळखुळ अशा वाजल्यानं इतकी छान वाटायच्या ना. म्हणजे बांगड्या घालायला मजा तर यायची, पण ज्यावेळेस असं ते पळायचो ना मी लहानपणी, त्या बांगड्या अशा वाजत राहायच्या. इतकी मजा यायची ना, ती खूप मजा यायची. आणि मग तो बांगड्या बिंगड्या भरणार, मग मेहंदी वगैरे काढणार, मग वडील मस्तपैकी ड्रेस आणणार, मग गजरे काय, फूल काय, नेल पेंट काय खूप. आणि मग तो झोका पण इतका मस्त, त्या लिंबाच्या झाडाला झोका बांधलेला असायचा. आम्ही सगळ्या मैत्रिणी त्या लिंबाच्या झाडाला तिथं कसं असायचं बघा, की एका झोक्यावरती दोघी असायच्या, एक उभी राहायची आणि एक बसलेली असायची. आणि मग तो झोका असा वर जायचा, खाली यायचा. मग ती ज्यावेळेस तिकडे जायची ना, तर ती उठून उभी बसायची, परत ती बसायची, मग तो झोका ॲटोमॅटिक तो फिरल्या जायचा. अशी ती मजा असायची. तो झाडाचा पाला तोडून आणायचा, इतकी छान मजा असायची. मग परत दुपारचं जेवण, मग जेवणाचं तर काय काय बेत असायचा घरी, की त्यावेळेला बघा जेवणामध्ये ताटामध्ये जेवण कमी होतं, पण लोक खूप होते त्यावेळेला. आणि आजकाल काय झालं आहे, जेवणात भरपूर काही आहे पण माणसं नाही आहेत, हा फरक आहे. आज टिकल्या मिळतात, मेहंदी मिळते, बांगड्या मिळतात, नवीन कपडे मिळतात, एका मोबाईलवरती. मोबाईल हे केला की 5 मिनटात तुमच्या दारात सगळेत. पण ती मजा होती का हो? पहिली जी मजा होती ती मजा आत्ता आहे का हो? आता तुम्हाला ऑनलाईन घर बसल्या सगळं येतं. त्यावेळेला सगळं तिथं जाऊन बघायला लागायचं, चॉईस करायला लागायचं, मला हे पाहिजे, मला ती पाहिजे, मला हे पाहिजे, मला, म्हणजे असं होतं त्यावेळेला. आणि आत्ता काय झालं आहे, आता मॉलमध्ये जा, कोणत्याही दुकानात जा, नुसत्या लाईटी सोडलेला चकमक 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 ती दुनिया. पहिलं असं नव्हतं. नागपंचमी हा सण इतका छान असायचा ना, की विचारायला नको. आठवण आली, म्हटलं चला तुम्हाला सांगावा. की त्या बघा, आता झोकासुद्धा बघायला मिळत नाही. आता झोका कुठं बघायला मिळतो? मोबाईलवरती. म्हणजे ती जी मजा होती नागपंचमीची, ती आत्ता नाही आहे बघा. नागोबाला जायचं, लाह्या द्यायच्या, दूध द्यायचे, वारूळ त्यावेळेला शोधायला नव्हते लागत बघा. आता वारूळच नाही राहिलेलं. आता काय झालेलं आहे, मातीचं ते नाग वगैरे मिळतो, तो घरी आणायचं, एक ताटली घ्यायची आणि त्याच्यातून नाग ठेवायचं. नागपंचमी अशी नाही. नागपंचमी आमच्या काळातली छान होती. मस्तपैकी ते जायचं, मग तो दोरा घ्यायचा, ती आई दोरा पिवळा करायची, मग तो हातातही बांधायची, तिथे त्याच्या मंगळसूत्रात पण बांधायची. म्हणजे ते असं होतं बघा. अशी ती नागपंचमी होती. फार छान नागपंचमी होती. एक जुनी आठवण आली, म्हटलं चला तुम्हाला सांगावं. म्हटलं की तुमच्या काळात कशी नागपंचमी होती, तुम्ही अशी नागपंचमी अनुभवली का? आज बघा ना तुम्ही शहरामध्ये बघा, आणि तेच खेडेगावामध्ये जाऊन बघा तुम्ही. नागपंचमीचा तो सण बघा, आणि आत्ताचं पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी नागपंचमी बघा कशी साजरी करतात. अशी ही नागपंचमी. एक आठवण आली. आणि त्यावेळेला कसं असायचं बघा, म्हणजे पाहिजेल ते आईच्या जवळ हट्ट केला की मिळायचं बघा, पाहिजेल ते. आज पण असंच वाटलं की चला, माहेरची आठवण आली. आई दारात असेल, वडील असतील, भाऊ असतील तिथं, ते म्हणजे त्यांची पण लगबग चालू असती. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीची सणाला आठवण येते बघा. सण आलं की आईची जास्त धावपळ असते बघा. पुरणपोळी कर, हे कर, ते कर, बरोबर का नाही?
तुमच्याकडे नागपंचमी कशी करतात हे मला कमेंट्स करून सांगा. श्री स्वामी समर्थ.